दरम्यान थायलंड, मलेशिया, इटली आणि स्लोवाकियासह जगातील अनेक देशांमध्ये सध्या पावसानं थैमान घातलाय। महापुरानं जनजीवन विस्कळीत झालंय। अनेक महामार्ग पाण्याखाली गेलेत, तर घरांमध्ये देखील पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे संसार उघड्यावर आलेत। बचाव कार्यासाठी लष्कर आणि नौदलाला देखील पाचारण करण्यात आलंय। कोणत्या देशात पावसानं कशा प्रकारे थैमान घातलाय पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। थायलंडच्या दक्षिणेकडील 9 प्रदेशात मुसळधार पावसामुळे आलेल्या भीषण पुरात आतापर्यंत किमान 13 जणांचा मृत्यू झालाय। महामार्गही पाण्याखाली गेल्यामुळे अनेक भागांशी संपर्कही तुटलाय। थायलंड सरकारनं मोठ्या प्रमाणावर स्थलांतराची तयारी केली आहे आणि मदत कार्यासाठी लष्करालाही पाचारण केलंय। काही जिल्ह्यात पुराच्या पाण्याची पातळी 2 मीटरपर्यंत पोहोचली होती। ही पूरस्थिती गेल्या 300 वर्षातील सर्वात भीषण मानली जाते। थायलंडच्या लष्करानं औषधं, अन्न आणि पिण्याचं पाणी घेऊन C-130 विमानं विविध भागात पाठवली आहेत। नौदलानं 14 बोटी आणि चाक्रू नरुए बेट या विमानवाहू जहाजाची तैनाती केली आहे। त्यावरती 2 हेलिकॉप्टर, डॉक्टर आणि दररोज 3000 जणांचं जेवण तयार करणारी फील्ड किचनची सोय आहे। हे जहाज तरंगत रुग्णालय म्हणूनही ओळखलं जातं। या महापुराचा सर्वाधिक फटका हातयाई या शहराला बसलाय। व्यावसायिक केंद्र आणि रबर उद्योगाचं प्रमुख शहर असलेल्या हातयाईमध्ये बचाव कार्य सुरू आहे। शुक्रवारी इथे 335 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, जी गेल्या 300 वर्षातील सर्वाधिक आहे। पुरामुळे रस्त्यांवरून गढूळ पाणी वाहतंय, गाड्या पूर्णपणे पाण्यामध्ये बुडाल्यात आणि बचाव पथकं बोटी, ट्रक आणि जेट स्कीच्या मदतीनं अडकलेल्या लोकांना बाहेर काढतात। आतापर्यंत 21 लाख लोकांना महापुराचा फटका बसलाय। हजारो लोकांना तात्पुरत्या निवासात हलवण्यात आलंय। थायलंडच्या शेजारीच असलेल्या मलेशियातही पुरानं थैमान घातलंय। 19,000हून अधिक नागरिकांना 126 मदत केंद्रांमध्ये हलवण्यात आलंय। पर्लिस राज्यातील अनेक भागात पाणी गुडघ्यापर्यंत आलंय। मलेशिया सीमावर्ती भागात रस्ते पाण्याखाली गेलेत। दुकानदारांकडून आपल्या दुकानांसमोर वाळूच्या पोत्यांची तटबंदी करत पुराच्या पाण्यापासून वाचण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे। बचाव पथकं बोटींच्या सहाय्यानं वृद्ध आणि मुलांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवतायत। पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी पूरग्रस्तांना धैर्य आणि सुरक्षितता बाळगण्याचं आवाहन केलंय। सोमवारी ईशान्य इटलीतही अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। अनेक ठिकाणी घरातही पाणी शिरल्यामुळे रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय। घरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी सरकारकडून डझनभर बचाव मोहिमा राबवल्याची माहिती दिली गेली आहे। हेलिकॉप्टरमधून घेतलेल्या दृश्यांमध्ये फ्रिउली वेनेझिया जुलिया या प्रदेशातील गोरिझिया प्रांतातील रोमन्स दे इसोन्झो हे गाव टॉरे नदीच्या पुरामुळे पाण्याखाली गेलेलं दिसतंय। दरम्यान ब्रांझा नदी कार्मोन्स या गावात भूस्खलनामुळे घरं कोसळून 2 जण बेपत्ता झालेत। त्यांचं शोधकार्य सुरू असल्याचं प्रशासनाने सांगितलंय। बुधवारी स्लोव्हाकियात झालेल्या मुसळधार पावसासोबतच बर्फ वितळल्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। प्रतिकूल हवामानामुळे विशेषतः देशाच्या मध्य भागातील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झालाय। क्लोवेन आणि वेल्की क्रिट्स या भागांसाठीही पुराचा इशारा दिलाय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।